कव्हर पेज हे डॉक्युमेंटच्या सुरुवातीला इन्सर्ट केले जाते. हे प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा रिझ्युमेचे पहिले पान असते. कव्हर पेज तुम्हाला पहिले इम्प्रेशन चांगले करण्यास मदत करते. कव्हर पेज इन्सर्ट करण्यासाठी आधी पेजेस ग्रुपमधील कव्हर पेजवर क्लिक करा. तयार असलेल्या कव्हर पेज डिझाईन्सची गॅलरी दिसेल. आता तुम्हाला हवे ते निवडा आणि डॉक्युमेंटमध्ये ते पेज इन्सर्ट करण्यासाठी त्यावर क्लिक करा. हे एक टेम्पलेट आहे, ज्यामध्ये आधीपासूनच काही टेक्स्ट आहे. तुम्ही हे तुमच्या टेक्स्टने बदलू शकता. त्यासाठी सेक्शनवर क्लिक करून तुम्हाला हवा असलेला टेक्स्ट तिथे टाईप करा. जर तुम्हाला कव्हर पेज रिमूव्ह करायचा असेल, तर कव्हर पेज ड्रॉपडाऊन मेनूमधील रिमूव्ह करंट कव्हर पेज हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. डॉक्युमेंटमध्ये कुठेही ब्लँक पेज इन्सर्ट करण्यासाठी ब्लँक पेजवर क्लिक करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही यावर क्लिक करता तेव्हा ब्लँक पेज कर्सर पॉइंटवर इन्सर्ट होते. तेव्हा तुम्हाला कुठे ब्लँक पेज इन्सर्ट करायचंय याची खात्री करा. तुम्ही पेज ब्रेकचा वापर करून सध्याचे पेज ठराविक ठिकाणी थांबवणे आणि नवीन टेक्स्ट नवीन पेजवर घेऊ शकता. एंटर की अनेकदा दाबून टेक्स्ट नवीन पेजवर घेण्यापेक्षा हा सोपा मार्ग आहे. पेज ब्रेक इन्सर्ट करण्यासाठी कर्सर योग्य ठिकाणी ठेवा आणि मग पेज ब्रेकवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की पेज ब्रेक नंतरचा टेक्स्ट नवीन पेजवर गेलाय. तुम्ही पेज ब्रेक डिलीट देखील करू शकता. त्यासाठी आधी होम टॅबच्या पॅराग्राफ ग्रुपमधील शो ऑर हाईड आयकॉन दाबा. हे टॉगल स्विच पेज ब्रेकचे फॉर्मॅटिंग मार्क्स विजिबल करेल. पेज ब्रेक मार्क सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरील डिलीट की दाबा. हे पेजेस ग्रुपबद्दल आहे.